नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि ही अशीच धमाल मजा मस्ती आपल्या पुढे करायची आणि त्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. तर वाक्य असं आहे, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य सलग 15 ते 20 वेळा बोलून दाखवायचे. हा, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची पुत्री कृती कृती. श्रुतीची पुत्री कृती. नाचत नाचत. हा नाही नाही, बरोबर आहे. श्रुतीची पुत्री कृती, हा, बघा. श्रुतीची पुत्री नाचत नाचत, कृती, हा. श्रुतीची नाचत पुत्री नाचत, कृती. नाही, नाचत नाचत ना. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, पटापट. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हा. श्रुतीची पुत्री कृती. नाही, नाही. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. कुत्री. नाही, कृती. हाड. हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, नाचत श्रुतीची नाचत बोलायचं. नाही, नाही 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 काय नाही. हा. श्रुतीची पुत्री श्रुतीची कृती, पुत्री कृती आहे. या. ओह. श्रुतीची पुत्री हे बघा, हा. कृती, श्रुतीची पुत्री कृती, ऐकतच श्रुतीची नाही पुत्री कृती. हा, रेडी. 1 2 3 हे. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुतणी पुरती. पुरती कुठून काढलं तुम्ही? श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री पुतणी पुतणी नाही ना, पुत्री. पुत्री. काय करावं बरं? हा हा, रेडी. 1 2 3 श्रुतीची पुत्री कृती. हा. श्रुतीची पुतणी कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री नाचत नाचत. कृती, श्रुतीची पुत्री कृती. कुत्री पुन्हा आली. कुत्री ते कुठे आहे ती कुत्री? तिला बाहेर काढा जरा. हा, रेडी. हा. श्रुतीची हा. श्रुतीची पुत्री कृती, हे बघा. श्रुतीची हा, असं. हा, नाचा. हा, very good. हा. कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची श्रुतीची श्रुती नाही, श्रुती. हा. श्रुतीची पुत्री कृती. कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुती नाही, कृती, श्रुती नाही, श्रुती, श्रुती. हा, श्रुतीची श्रु. पुत्री श्रु श्रु बोला, श्रु. श्रु. आता मी कसं बोलते बघा. हा, श्रु श्रु मी नीट बघा. श्रु. श्रु. श्रुती श्रुती ची पुत्री. श्रुती. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, नाचत नाचत. हा. श्रुतीची पुत्री कृती, हे बघा, हे बघा. श्रुतीची हे. पुत्री हे. कृती, श्रुतीची पुत्री हा, कृती, ready. श्रुतीची पुत्री हे बघा, हे कृती, असं श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, ये बाप. श्रुतीची पुत्री हो, हो. कृती, श्रुतीची पुत्री 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 कृती. आम्ही नाही थांबायला सांगितलं बाबा, पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. श्रुतीची पुत्री कृती. कृती, श्रुतीची पुत्री 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 पुत्री, कृती, पुत्री. हा. पुत्री. आणि
ज्या ताईने सादरीकरण खूप सुंदर केलेले आहे त्या ताईंना देणार आहोत आपण बक्षीस. आणि ताई जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा माहेरी जपली होती तिची एक ट्रॉफी, तिचं पहिलं सर्टिफिकेट आणि तिच्या आवडीची कॉफी. माहेरी जपली होती तिची एक ट्रॉफी, तिचं पहिलं सर्टिफिकेट आणि तिच्या आवडीची कॉफी. लग्न झाल्यावर नशिबी वेगळं नाव येतं आणि म्हणूनच का बाईचं मन माहेरी धाव घेतं. आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमातून आपण माहेरच्या आठवणींमध्ये जात असतो आणि माहेरच्या आठवणींबद्दल आपण ताईंशी गप्पा मारत असतो, त्यांच्या मनातल्या गोष्टी ह्या व्यक्त करत असतो. आणि त्यासाठी मी ताईंकडे जाणार आहे. माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी कोणाची आठवण येते? आई आणि डॅडी. आई आणि डॅडी. खूप बोलते मी आईला, म्हणजे असं रागवल्यावरती किंवा काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्यावर. मी काल पण तिला खूप बडबडले, नंतर मला असं रिअलाईज झालं की मी तिला नको बोलायला पाहिजे होतं. मग त्यामुळे मला ते खूप हर्ट झालं. पण मी ते तिच्यासाठी सांगत होते की तिला कोणी दुखवू नये किंवा तिचा कोणी अपमान करू नये आणि ती कधी चुकत नाही असं मला वाटतं. पण काही गोष्टींमध्ये नकळत तिच्याकडून जी चूक झाली त्याच्यामुळे कोणीतरी हर्ट झालं आणि तिला ते बोललं जात होतं ते मला सहन होत नव्हतं म्हणून. बाकी असं दुसरं काहीच नाही. काय आठवण आईची? म्हणजे माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे माझे वडील सुरुवातीला तयार नव्हते, पण 2005मध्ये मी थोडं मानसिक आजारी पडले होते. त्यानंतर वडिलांना असं वाटलं की माझं लग्न होणार नाही, पण माझ्या नवऱ्याने ती तयारी त्यांना दाखवली की तिला काही जरी असेल तरी मी करायला तयार आहे. आणि वडिलांनी माझं लग्न केलं ना तर अजूनही लोक माझ्या लग्नाचं नाव काढतात. पण दुर्दैव असं की माझे वडील माझ्या लग्नानंतर 11 महिन्यातच गेले. आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ना तेव्हा माझी सासूबाई आणि नणंद त्यांना बघायला आले. तेव्हा माझे वडील हात जोडून त्यांना म्हणाले की मी तुमची सून 2 महिन्यांसाठी ठेवून घेतोय, तर काही माझ्या मुलीकडून आणि माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा. ती माझ्या सगळ्या गोष्टी बघते आणि ते मला जायच्या 2 दिवस आधी फक्त एक वाक्य म्हणाले की तू माझं 95% ऐकलंयस, फक्त 5% काय ऐकलं नाही हे तुझ्या मनाला माहिती आहे. आणि ते मलाही माहिती आहे आणि मी त्यासाठी त्यांना खूप सॉरी बोलेन. म्हणजे त्यांनी मला नेहमी हे म्हणायचे की तुझा नवरा वाईट नाही आहे, पण तुला लग्न झाल्यावर कळेल की तिथलंच माहेर आणि तिथलंच सासर असल्यावरती किंमत कुठेच राहत नाही. आणि ते मला अक्षरशः कळतंय. आणि मी माझ्या बाकीच्याही सख्यांना तो सल्ला देईन की खरंच सासर आणि माहेर जवळ असलेलं तुम्ही लग्न करूच नका. खरंच किंमत राहत नाही, ना माहेरी राहत ना सासरी राहत. जेव्हा तुमचा लग्नाचा दिवस होता खूप त्रास झाला असेल ना आई बाबांना? माझे वडील फार स्ट्रिक होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या माहेरी गेले तेव्हा मला आईने आणि माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं की सकाळी डॅडी झोपले होते ना तेव्हा तुला खूप हाका मारत होते. आणि मग आईने त्यांना पीठ मळताना सांगितलं की ती नाही आहे, काल लग्न झालं तर विसरलात का. मग त्यांनी उशी तोंडावर धरली आणि ते मोठमोठ्याने खूप रडत होते. मला असं वाटलं की त्यांना काही वाटतच नाही माझ्याबद्दल. आणि ते गेल्यानंतर पण मी त्यांना म्हणाले होते की सॉरी. आणि मी आजही कधी त्यांच्या फोटोंच्या पाया पडते किंवा जेव्हा कधी मला त्रास होतो किंवा मी आईला कधी काही बोलते तेव्हा मी सॉरी बोलते. खरंच थँक्यू सन मराठीचं, थँक्यू 16 सख्यांचं ह्यांचंही थँक्यू. कारण कदाचित मला हा प्लॅटफॉर्म मिळाला नसता आणि मला असं व्यक्तही होता आलं नसतं. खरंच थँक्यू सो मच. कोणाची आठवण आली? मम्मीची. तुमच्या लग्नाचा दिवस होता. लग्नाच्या आदल्या दिवशीची माहेरची रात्र शेवटची, काय होतं मनामध्ये? खूप भीती वाटत होती की सगळे नवीन माणसं, कसं मी ॲडजस्ट होणार किंवा काय. माया द्यायला मम्मी नसते, डोक्यावर हात ठेवायला वडील नसतात. माझ्या मम्मीने खूप कष्ट केले आमच्या 3 भावांसाठी. आणि मी पण आज कामाला जाते, मी शिकलेली नाही आहे, माझी 9वी पास झालेली. मी आज माझ्या मुलांसाठी काम करते स्वयंपाकाचं.
माझी मम्मी अजून पण परत बोलती, मी माझ्या मुलांसाठी वेळ नाही दिला, तसं तू नको करू, तू तुझ्या मुलांना वेळ दे. आई बापा हे काय असत हे आता आम्हाला कळतं. ताई, मला कल्पना आहे की तुम्ही तुमचं जे अश्रू आहेत खरं तर चेहऱ्यावरती हसवून ते लपवण्याचा प्रयत्न करताय, ते आमच्या लक्षात येते. आणि तेच असतं की आपल्या आईबाबांची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. माहेरी माझं खूप मोठं घरदार आहे. एकत्र कुटुंब पद्धती आहे. इथं बिडीर चाळीमध्ये घर कसं होतं हे मला माहीत नाही. एका गावातून आपण शहरामध्ये येणार त्यावेळेस मिळालेला तो आई वडिलांचा सपोर्ट, चुलता चुलती, आजी आजोबा ह्यांच्यात वावरलेली मी, हे सगळं सोडून जाणार आणि पुढं नवीन आयुष्य नव्या माणसांमध्ये घालवणार, ह्याचं खूप टेन्शन आलं होतं. पण त्यावेळेस वडिलांनी जी सांगितलं की आम्ही एवढी मुली तयार केलेल्या आहेत तुम्हाला की देईल तिथे तुम्ही तुमचं नाव कमवा. तर ते कसं कमवायचं तर ते तुम्ही तुमच्या आचरणातून हेतून हेच सांगितलेलं आहे. वडील जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा खूप आधार वाटायचा. ते एक्सपायर झाले. त्यांनी खूप सपोर्ट केला. असं जर म्हटलं तर प्रत्येक वेळेस बॅकअप सपोर्ट त्यांचा असल्यामुळे आत्तापर्यंत आयुष्यामध्ये कधीच खंत नाही वाटली. आता खूप लोनली फील होतं. ते होते तेव्हा असं वाटायचं निदळ्या छातीचा बाप जो पाठी आहे त्याच्यामुळे आज समोर येणारा प्रत्येक संघर्ष मी तलवारीने फोडून काढते. येणारा प्रत्येक डोंगर मी पोखरू शकते. पण आज तसं होत नाही. आज मला लोनली फील होतं. माहेरच्या आठवणी हा भाग आमचा असा आहे ना की माहेर म्हटल्यानंतरच प्रत्येक ताईच्या डोळ्यामध्ये हे अश्रू असतात. आणि नेहमीप्रमाणेच या भागामध्ये सुद्धा सगळ्या ताई आपल्या खूप भावूक झालेल्या आहेत. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये खरंच अश्रू आहेत. पण त्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम ह्या भावाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि तुम्ही सगळेजण ज्या खेळाची वाट बघताय तो खेळ आपण आता लगेच सुरू करणार आहोत. याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. तर बघूया कुठली ताई पटतो ते आपली खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. काय ग सकू, 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 काय ग सकू. निदान असं तरी करा. हा करा लवकर. हा नाचायचंय नाचायचंय. पुढे बघा पुढे बघा. हा गोल 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 तेरा अंबाडा. हा व्हेरी गुड. हा हा आहे आहे. कुठे गेल्या तिथे पुढे इथे लवकर लवकर लवकर. अरे मावशी समोर खुर्ची होती बसली नाही. म्यूजिक प्लीज. मुंह ठीक है ये मुंह देख के आप म्यूजिक लगाओ. म्यूजिक प्लीज. हा लाचायचंय. हा इकडनं घ्या तिकडे द्या, इकडनं घ्या तिकडे द्या, इकडनं घ्या तिकडे द्या. हा नाचायचंय नाचायचंय. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव राम चिकवणार हाय. मार्केटला माझे मासोलीचा भाव राम चिकवणार हाय. नाचायचंय नाचायचंय. बघा ना हे की नाही किती मस्त. व्हेरी गुड. हा हा लवकर लवकर लवकर. हा हा इथे 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 लवकर 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 लवकर. हा पहिलं म्युझिक प्लीज. द्या म्युझिक. नखवारे नखवा हटाक तेरा चाल मुझे फंस तेरे साल्या मंदी. नखवारे नखवा हटाक तेरा चाल मुझे फंस तेरे साल्या मंदी.
लवकर लवकर लवकर. हा ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. सोहळा सख्यांचा. मजा आलेली आहे, धमाल आलेली, आणि सगळ्याजणी छान मस्त खेळतायत. आणि माहेरी आल्यानंतर काय असतं की माहेरीनंतर आपल्या हक्काची माणसं असतात, आपल्या जवळची माणसं असतात, आपल्या रक्ताची माणसं असतात. पण तीच माणसं कधी कधी दुखावली जातात. काहीतरी कारण होतं आणि समोरची व्यक्ती रागवते, दुखावते, आणि मग अबोला निर्माण होतो, आणि मग ते नातं दुरावलं जातं. आपल्या ही चूकभूल द्यावी घ्यावी या भागामध्येच आपण हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो, ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपल्या या ताईंमध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, ते आपण त्या ताईंकडनंच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतोय की ताई, तुम्ही इथे यायचंय. कोणाबरोबर अबोला आहे? माझा अबोला माझ्या भावाबरोबर आहे, माझ्या वहिनीबरोबर आहे. किती वर्ष हा अबोला आहे? माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली, तेवढी वर्ष अबोला आहे. पण ते रिझन एक असं असतं ना की परिस्थिती खूप बेताची होती आमची. इथेच लहानाची मोठी झाली मी, ह्या बेडडी चाळीत. बालपण इथेच गेलं, खूप कष्टात गेलं. शिक्षणही घेता घेता खूप रडत घेतलं मी. हा अबोला काय होतं माहिती आहे, वडील मुलं सांभाळतील, आपण रिटायर्ड झाल्यानंतर बहिणीची जबाबदारी आहे, भाऊ सांभाळेल, म्हणून सगळं होतं नव्हतं ते भावाला दिलं, सांगितलं तुझ्यावर जबाबदारी आता हिची. पण स्वामींच्या कृपेने मला ग्रॅज्युएट झाल्यानंतर चांगली जॉब लागला. मग मला कुठेतरी भुणभुण लागली की भावाच्या डोक्यावर असं ओझं झालं की बहिणीचं लग्न करायचं आहे, आता ती जबाबदारी त्याच्यावर होती. मग थोडंसं वहिनीची झाली, पण वहिनीने केलं असं थोडंफार ज्यानेकडून आम्ही खूप दुरावलो एकमेकापासून. आणि माझ्या लग्नाला ते तयार नव्हते. मी लव्ह विथ अरेंज मॅरेज केलेलं आहे, पण कुठेतरी वडिलांना मान्य नव्हतं. आणि लग्न केल्या दिवसापासून जी मी बाहेर पडली आहे घरातून, त्यानंतर मी माहेरी गेलेली नाही आहे. आणि माझी आई 14 वर्ष माझ्याचकडे होती. आता दसऱ्याला तिला 3 वर्ष झाली माझ्याचकडे ऑफ झाली. दादांना विनंती करेन की 25 वर्षाचा हा अबोला आहे, आणि मला असं वाटतं की हा अबोला खूप वर्ष आहे, आणि आता कुठेतरी तो अबोला किंवा ते गैरसमज दूर झाले पाहिजेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आयुष्य हे फार कमी जरी असलं तरी ते खूप सुंदर आहे. तर आहे त्या माणसांबरोबर, आपल्या हक्काच्या, रक्ताच्या, आपल्या जवळच्या माणसांबरोबर ते अजून सुंदर करावं. तेव्हा मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या आणि ताईंना अगदी मनापासून प्रेमाने फोन करा, आणि लवकरात लवकर त्यांना येऊन एक प्रेमाची मिठी मारा. धन्यवाद. ताई, मला खात्री आहे की आपला हा भाग बघितल्यानंतर दादा नक्कीच तुमच्याकडे येतील, आणि ते भावा बहिणीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं तसंच घट्ट राहील. झालं तर खूपच छान होईल. हो की नाही? पण ताई, तुम्ही माहेरी आलेले आहेत. तुम्ही बरीच वर्ष माहेरी गेलेला नाही आहेत असं तुम्ही म्हणालात, पण तुम्ही माहेरी आलेला आहात 16 सख्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तेव्हा हा तुमचा भाऊ तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई, तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. वेळेडी चाळीतल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. हा छान खेळ खेळलेले आहेत, छान गप्पा टप्पा झालेल्या आहेत, माहेरच्या आठवणींमध्ये सुद्धा गेलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आपण अबोला दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. अबोला दूर करताना प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती जे हसणं असतं ना, जो आनंद असतो ना, तो आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि खूप ऊर्जा देणारा असतो. पण खरं तर जेव्हा आपण ह्या चाळीच्या वातावरणामध्ये येतो, चाळीच्या वातावरणात आल्यानंतर हे सगळ्या ताया जेव्हा जमतात, भेटतात, एकमेकांशी गप्पा टप्पा करतात, छान खेळतात, खरं तर असं वाटतं ना की इथून जाऊच नाही, हा भाग संपूच नाही. पण काय करणार, वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावण्याची वेळ झालेली आहे, आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तर दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.